नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं OLS एज्युकेशन या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. होकॅपच्या नेक्स्ट सेशनला आपण स्टार्ट करणार आहोत. आजच्या होकॅपच्या सेशनचा फर्स्ट वर्ड आहे बघा, डॉन्ट. वर्ड आहे डॉन्ट. डॉन्टचा मिनिंग असतो इंटिमिडेट. इंटिमिडेटचा मिनिंग असतो धमकी देणे, एखाद्याला घाबरवणे किंवा एखाद्याला धमकावणे. दॅट इज कॉल्ड डॉन्ट. डॉनची जी लिंक आहे ती आहे बघा डॉन. डॉन मूवी तुम्ही बघितलाच असेल. तर डॉनवरून आपण याला लक्षात ठेवणार आहोत. लिंक स्टेटमेंट आहे आपलं डोंट डॉन्ट टू डॉन. डोंट डॉन्ट टू डॉन. डॉनला धमकी नका देऊ. आपल्यासारख्या सामान्य माणसाने डॉनला धमकी नाही द्यायला हवी. वर्ड आहे डॉन्ट. डॉनचा मिनिंग आहे धमकी देणे आणि आपल्यासाठी लिंक काय आहे डोंट डॉन्ट टू डॉन, म्हणजे डॉन्टला धमकी देऊ नका. नेक्स्ट वर्ड आहे बघा आपला चेस्ट. CHAESTE. एक चेस्ट जो आहे तो CHEST वाला छाती, तो वर्ड वेगळा आहे, तो छाती आहे. हा CHAST. चेस्टचा मिनिंग असतो प्युअर, शुद्ध, सद्गुणी, चांगल्या चांगल्या ज्याची वागणूक चांगली आहे असा व्यक्ती. दॅट इज कॉल्ड चेस्ट. लिंक आहे आपली टेस्ट. चेस्टची लिंक काय आहे टेस्ट. ज्याला दारू व मटणाची टेस्ट माहिती नसते तो चेस्ट समजला जातो. बघा, ज्याला दारू व मटणाची टेस्ट माहिती नसते तो चेस्ट समजला जातो. ज्याला दारू आणि मटणाची टेस्टच माहिती नाही तर तो माणूस कसा असेल, चांगला असेल, शुद्ध असेल, सद्गुणी असेल. तोच मिनिंग आहे चेस्टचा. नेक्स्ट वर्ड आहे बघा कन्सोलिडेट. नेक्स्ट वर्ड आहे कन्सोलिडेट. बघा, कन्सोलिडेट या वर्ड मध्ये सॉलिड वर्ड आहे. सॉलिड. सॉलिडचा मिनिंग असतो मजबूत. सॉलिड एक पदार्थ पण असतो, पण बेसिकली सॉलिड या वर्डचा मिनिंग असतो मजबूत. तर कन्सोलिडेट हा सॉलिड या वर्डचा आपण वर्ब म्हणू शकतो, म्हणजे मजबूत बनवणे. ऍक्च्युली ATE प्रिफिक्स सफिक्स ATE हा जो सफिक्स आहे एखाद्या वर्डला अटॅच केला तर जनरली त्याचा तो वर्ब फॉर्म बनवतो. सेम आहे ना, कन्सोलिडेट हा वर्ब आहे, त्याचा मिनिंग असतो स्ट्रेंथन आणि कन्सोलिडेटची लिंक आहे आपल्यासाठी सॉलिड. सॉलिडचा मिनिंग असतो कन्सोलिडेटचा मिनिंग असतो स्ट्रेंथन, मजबूत बनविणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा कंबरसम. नेक्स्ट वर्ड काय कंबरसम. कंबरसमचा मिनिंग असतो क्लमसी. तोच सिनोनिम बर्डनसम, अवजड. एखादा व्यक्ती असू शकतो किंवा वस्तू असू शकते. अवजड म्हणजे वाजवीपेक्षा जास्त वजन असणं, दॅट इज कॉल्ड अवजड. आता बघायला कंबरसमला आपण 3 वर्ड मध्ये डिवाइड करतोय. कम बरस मे. कम बरस मे. थोडासा मी हिंदीची हेल्प घेतलेली आहे. कम बरस मे. बरस म्हणजे वर्ष. कम बरस में म्हणजे कमी वर्षामध्ये कुछ लोग कंबरसम बन जाते हैं. ही इमेज बघा, तुम्हाला कळून जाईल. कम बरस में कुछ लोग कंबरसम बन जाते हैं. कंबरसमचा मिनिंग असेल क्लमसी, अवजड, बर्डनसम किंवा ट्रबलसम. तोच मिनिंग आहे कंबरसमचा. कंबरसमचा मिनिंग असेल क्लमसी किंवा अवजड. कम बरस में कुछ लोग कंबरसम बन जाते हैं. कंबरसमचा मिनिंग असेल अवजड. नेक्स्ट वर्ड आहे बघा ऑब्लिटरेट. ऑब्लिटरेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेशन क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते खूप मोलाचं काम आहे. त्याच्याशी रिलेटेड थोडंसं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऍक्च्युली लिंक स्टेटमेंट आणि डॉक्टर साहेबांचा काही संबंध नाही आहे, पण तरी पण त्यांचं जे काही म्हणणं होतं की प्रत्येक समाजानं शिक्षणाकडे वळायला हवं, शिक्षणाने सर्व गोष्टी अचीव केल्या जाऊ शकतात, त्याच्याशी रिलेटेड थोडंसं मी स्टेटमेंट बनवण्याचा ट्राय केलेला आहे. बघा ऑब्लिटरेट. ऑब्लिटरेटचा मिनिंग असतो इफेस, पुसून टाकणे. ऑब्लिटरेटचा मिनिंग आहे इफेस, पुसून टाकणे. अबे आणि लिटरेट. अबे लिटरेट व्हा. अबे लिटरेट व्हा. आपल्याला इंडियावरचा अशिक्षितपणाचा कलंक ऑब्लिटरेट करायचा आहे. अबे लिटरेट व्हा. आपल्याला इंडियावरचा अशिक्षितपणाचा कलंक
ऑब्लिटरेट करायचा आहे, तर अशिक्षितपणाचा कलंक आपल्याला ऑब्लिटरेट करायचा आहे म्हणजे काय, पुसून टाकायचा आहे, काढून टाकायचा आहे, वाईप आउट करायचा आहे, अनिहिलेट करायचं आहे. एसटीआयला आणि डिपार्टमेंटल एसटीआयला 2 एक्झामला उडाला. अनिहिलेटचा मीनिंग असतो काढून टाकणे, रिमूव्ह करणं. बघा मला ही लाईन डॉक्टर साहेबांची लाईन ही खूप आवडते मला. जिस दिन मंदिर में जाने वाले लोगों की लंबी कतारें पुस्तकालय की ओर बढ़ेंगी, उस दिन भारत देश को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता. अगदी रियल लाईन्स आहेत त्या. वर्ड होता आपला ऑब्लिटरेट. ऑब्लिटरेटचा मिनिंग आहे इफेस, पुसून टाकणे. अबे लिटरेट व्हा, आपल्याला इंडियावरचा अशिक्षितपणाचा कलंक काय करायचा आहे, ऑब्लिटरेट करायचा आहे, काढून टाकायचा आहे. नेक्स्ट वर्ड आहे बघा मिझरेबल. मिझरेबलचा मिनिंग असतं पथेटिक. पथेटिकचा मिनिंग असतो दयनीय. दयनीय अवस्थेमध्ये असणं, दॅट इज कॉल्ड मिझरेबल. मिझरेबल वर्ड बघण्याच्या अगोदर मला 3 वर्ड डिस्कस करावे लागतील. सॉरी आणखीन 2, त्याच्याशिवाय 2. एक असतो मायझर, दुसरा आहे मिझरी आणि तिसरा मिझरेबल. हे 3 वर्ड सोबत आपण लर्न केले तर आणखी इझी जाईल. मायझरचा मिनिंग असतो कंजूस. ब्रॅकेटमध्ये तुम्ही आपापलं नाव टाकू शकता. मिझरीचा मिनिंग असतो दयनीय अवस्था. दयनीय अवस्था. बट इन टर्म्स ऑफ पोहर्टी, याला एक चांगला वर्ड आहे एक्स्ट्रीम पोहर्टी. एक्स्ट्रीम पोहर्टी, अत्यंत गरिबीची अवस्था इज कॉल्ड मिझरी. अँड मिझरेबल मीन्स दयनीय. ही मिझरी म्हणजे दयनीय अवस्थाचे, पण कशाच्या कंडिशन मध्ये, मनीच्या. त्याला मिझरी म्हणजे एक्स्ट्रीम पोहर्टी आणि मिझरेबलचा मिनिंग असेल दयनीय अवस्था. लिंक आहे मायझर. मायझर म्हणजे कंजूस. हा मूवी तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला ताबडतोब तो सीन आठवेल. मायझर म्हणजे कंजूस. मायझर लोकांचे जीवन मिझरेबल असते. एखादा व्यक्ती खूपच गरीब आहे तर तो प्रकार वेगळा, पण ज्यांच्याकडे पैसा आहे आणि तरी पण ते मायझर पद्धतीनं बिहेव करत असतील तर तशा लोकांचं जीवन कसं असतं, मिझरेबल असतं, दयनीय असतं. त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट असते, ते इतके श्रीमंत असतात की त्यांच्याकडे फक्त पैसाच असतो, बाकी काही नसतं. अशा लोकांना आपण मिझरेबल म्हणतो. मायझर लोकांचे जीवन कसे असते, मिझरेबल असते. मिझरेबलचा मिनिंग आहे पथेटिक किंवा दयनीय. नेक्स्ट वर्ड आहे बघा इंट्रकट. तर आपण प्रोनाउन्स करताना इंट्रिकेट. ऍक्च्युअली मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे, परत सांगतो. ऍक्च्युअल याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं असल्यानंतर मी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, पण वर्ड लक्षात घेण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने जर प्रोनाउन्सिएशन केलं तरी चालेल सध्याच्या कंडिशनला, पण ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन मी तिथं दिलेलं आहे. वर्ड इंट्रिकेट जर म्हटलं तुम्ही तर बघा, इंट्रिकेटला तुम्ही 2 पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. एक तुम्ही असं म्हणू शकता, वर्ड बघा इंट्रिकेट. इंट्रिकेट, इन आणि कॅट. कॅट ही एक्झाम आहे, MBA ची एंट्रान्स एक्झाम आहे, ती पूर्व परीक्षा द्यावी लागते, ती कॉमन ऍडमिशन टेस्ट म्हणतात त्याला. इन कॅट देअर आर इंट्रिकेट क्वेश्चन्स. इन कॅट देअर आर इंट्रिकेट क्वेश्चन्स असं म्हणा, किंवा कॅटची परीक्षा इंट्रिकेट असते असं म्हणा. वन अँड द सेम. इंट्रिकेटचा मिनिंग असेल कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीची, नॉटी किंवा टँगल. तर हा फॉरेस्टला आलेला क्वेश्चन होता, इंट्रिकेट. नेक्स्ट वर्ड आहे बघा व्हरॅसिटी. ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन व्हरॅसिटी, आपण त्याला व्हेरॅसिटी म्हणतो. व्हरॅसिटीचा मिनिंग असतो ट्रूथफुलनेस, सत्य. व्हरॅसिटी इज इक्वल टू ट्रूथफुलनेस इज इक्वल टू सत्य. त्यालाच आपण ऑथेंटिसिटी किंवा प्रोबिटी असंही म्हणतो. प्रोबिटीचा दुसरा एक मिनिंग प्रामाणिकपणा असा देखील होतो. व्हरॅसिटी बघा, व्हरॅसिटीची लिंक आहे बघा, याच्यामध्ये 2 वर्ड आहे. एक वीर प्लस सिटी. 2 वर्ड आहे, कोणकोणते, एक आहे वीर, दुसरा आहे सिटी. या सिटीमध्ये लिंक स्टेटमेंट काय बघा, या सिटीमध्ये सर्व वीर राहतात. या सिटीमध्ये सर्व वीर राहतात म्हणून येथे व्हेरॅसिटी आहे. बघा, या सिटीमध्ये सर्व वीर राहतात म्हणून या ठिकाणी काय व्हेरॅसिटी आहे. व्हेरॅसिटीचा मीनिंग असेल ट्रूथफुलनेस, सत्य परिस्थिती किंवा सत्य, ज्या ठिकाणी
कुठल्या प्रकारचा ढोंगीपणा नाही किंवा कोणी कोणासोबत वाईट वागत नाही अशी सिच्युएशन व्हरॅसिटी. नेक्स्ट वर्ड आहे बघा डिफेस. डिफेस हा 2 न बनलेला आहे, डी आणि फेस. डी हा जो प्रिफिक्स आहे हा निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. डी जर का एखाद्या वर्डच्या अगोदर अटॅच झाला तर जनरली तो त्या वर्डला निगेटिव्ह बनवतो. ॲक्टिवेट, डिॲक्टिवेट, डिमॉलिश असेल, डिस्ट्रॉय असेल, डिऑर्गनाइज असेल, जनरली हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत डी प्रिफिक्समुळं. आणि फेसचा मिनिंग असतो एक चांगल्या प्रकारचा सेप. फेसचा एक्झॅक्ट मिनिंग असतो चांगल्या प्रकारचा सेप, चांगल्या प्रकारचा आकार. आता डिफेसचा मिनिंग असतो स्पॉइल, खराब करणे. एखादी चांगली गोष्ट आहे तिला खराब करणे, दॅट इज कॉल्ड डिफेस. मग आता बघा लिंक स्टेटमेंट काय आहे, एखादी व्यक्ती किंवा वस्तूला खराब करणे म्हणजे डिफेस. आता डिफेस, फेस म्हणजे एखाद्या प्रॉपर सेपमध्ये असणं, डी त्याच्या निगेटिव्ह. मग डिफेसचा मिनिंग काय असेल, एखाद्या व्यक्तीला वस्तूला खराब करणे, दॅट इज कॉल्ड डिफेस. नेक्स्ट वर्ड आहे बघा पॅन्डेमोनियम. वर्ड आहे पॅन्डेमोनियम. पॅन्डेमोनियमचा मिनिंग असतो नॉईस, गोंगाट, गोंधळ, किलबिल, आवाज. लिंक आहे बघा पॅन्डेमोनियम मध्ये 2 वर्ड आहे, पांडे आणि मोनियम. तर मी त्याला लिंक केलं पांडेजींचा हार्मोनियम. पांडेजींचा हार्मोनियम. पांडेजी सकाळीच हार्मोनियम वाजून आमच्या कॉलनीमध्ये पॅन्डेमोनियम करतात. पांडेजी सकाळीच हार्मोनियम वाजवून आमच्या कॉलनीमध्ये काय करतात तर पॅन्डेमोनियम करतात. पॅन्डेमोनियमचा मिनिंग असेल नॉईस करतात, गोंधळ करतात, गोंगाट करतात. पांडेजींचा हार्मोनियम इज इक्वल टू पॅन्डेमोनियम. नेक्स्ट वर्ड आहे परफ्लेक्स. परफ्लेक्सचा मिनिंग असतो बीम्यूज, गोंधळात जाणे. ऍक्च्युली मी बीम्यूजला कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. बी म्यूज बघा, बी म्यूजला असं ठेवा, बी बी मीन्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. एम यू हा तुमचा शॉर्ट फॉर्म आहे, लवबर्डचा हा शॉर्ट फॉर्म आहे. जसं तुम्ही त्याला मिस यू असं देखील म्हणता. बी ई म्यूज आणि एस सी. आता एस सीचा आपण सेंड घेऊयात. एखाद्या बी झालेल्या मुलीनं जर का तुम्हाला एम यू म्हणजे मिस यू असा मेसेज सेंड केला, एखाद्या बी झाल्या मुलीनं जर का तुम्हाला एम यू असा मेसेज सेंड केला तर तुम्ही बीम्यूज्ड होता की नेमकं असं कसं काय झालं, आपली लायकी नसतानाही त्या मुलीनं आपल्याला प्रपोज कसं काय केलं. तर बीम्यूजचा मिनिंग असतो गोंधळून जाणे. तुम्ही कन्फ्यूज होताल की असं कशामुळे झालं. बघा बीम्यूजला लक्षात ठेवायचं, बी झालेल्या एखाद्या मुलीनं तुम्हाला एम यू असा मेसेज सेंड केला तर तुम्ही बीम्यूज होताल, मग तुम्ही गोंधळून जाताल. दुसरा वर्ड जो परफ्लेक्स. परफ्लेक्सची लिंक आहे कॉम्प्लेक्स. परफ्लेक्सची लिंक आहे कॉम्प्लेक्स. त्याने तिला कॉम्प्लेक्स मध्ये जाताना बघितले पण पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये सर्च करून देखील ती सापडली नाही, म्हणून तो काय झाला परफ्लेक्स झाला. एखादी व्यक्ती कॉम्प्लेक्स मध्ये गेलेली आहे आणि तिचा दुसरा एखादा ओळखीचा व्यक्ती असेल किंवा दुसरा कोणी, आपल्याला घेणं देणं नाही कोण पर्सन आहे तो व्यक्ती त्या व्यक्तीला सर्च करण्यासाठी कॉम्प्लेक्स मध्ये गेला पण सगळा कॉम्प्लेक्स सर्च करून देखील ती व्यक्ती नाही मिळाली. तर जो सर्च करणारा व्यक्ती आहे तो त्या कॉम्प्लेक्स मध्ये कसा होईल, परफ्लेक्स होईल. परफ्लेक्स होईल म्हणजे गोंधळून जाईल की नेमकं असं कसं काय घडलं. बॅफल आणि डेज. परफ्लेक्स, कॉम्प्लेक्स आणि बीम्यूज. बी झालेली मुलगी तुम्हाला एमयू असा मेसेज सेंड करते, बीम्यूज. बॅनिस. बॅनिस वर्ड मध्येच आहे बॅन. बॅनिस बॅन करणं, दॅट्स बॅनिस. एक्सपेल करणं, काढून टाकणे, बहिष्कार टाकणे, एखाद्या गोष्टी बॅन टाकणे म्हणजेच बॅनिस करणे असं होय. बघा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉज करताल इथे ना ह्या बॅनिसचे जेव्हा असे 2 बर्ड्सचे पिक्चर येतील तेव्हा तुम्हाला असे त्या बॅनिसचे मी तुम्हाला असं सिनोनिम दिलेले आहे. थेसॉर्स प्लस डिक्शनरी आहे, त्या डिक्शनरीमधून मी हे वर्ड्स घेतलेले आहे. बॅनिसचे मग सिनोनिम एक्साईल, कास्ट आउट, ऑस्ट्रेसाइज, डिसमिस, एक्सपेल, डिपॉर्ट, एक्सपेट्रेट, बॅन, ड्राईव्ह अवे, इजेक्ट असे जे तिचे सिनोनिम आहे ते वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. वेळ मिळाला तर बघून घ्या, छान छान वर्ड्स आहेत ते. बाकी आपले सिनोनिम आणि अँटोनिम तर आहेच. नेक्स्ट वर्ड आहे बघा फॅक्सिमाईल. फॅक्सिमाईलचा मिनिंग असतो कॉफी.
हुबेहूब नक्कल. आपण ज्या 10वीला 12वीला ज्या कॉप्या केलेल्या आहेत किंवा काही लोक ग्रॅज्युएशनला पण हिंमत करतात तर कॉप्या करायचे. दॅट कॉपी इज इक्वल टू फॅक्सिमाईल. आता बघा सध्या आता गरज पडत नाही, ईमेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती आपण एखादं डॉक्युमेंट मागून घेतो. पण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बघा फॅक्स केला जायचा. एखादं डॉक्युमेंट समजा तुम्हाला पुण्यावरून औरंगाबादला बोलायचं तर तेव्हा फॅक्स केला जायचं. फॅक्स नाही असायचं, ते डॉक्युमेंट तिकडे जसं आहे तसंच इकडे मिळायचं आपल्याला. नंतर इथे आपण प्रिंट काढून घ्यायचो. तर तेच आहे, फॅक्स केल्यानंतर डॉक्युमेंटची एक्झॅक्ट फॅक्सिमाईल भेटती. फॅक्स केल्यानंतर डॉक्युमेंटची एक्झॅक्ट फॅक्सिमाईल भेटती. फॅक्सिमाईलचं मिनिंग असेल मग हुबेहूब नक्कल. नेक्स्ट वर्ड आहे बघा आर्केन. आर्केनला मी 2 वर्डमध्ये डिवाइड केलेला आहे, आरे आणि कान. आरे कान. आर्केन. आर्केनचा मिनिंग असतो हिडन, गुप्त, लपलेलं, दडलेलं. आरे आणि कान. अरे कान इकडे कर, अरे कान इकडे कर, मला तुला आर्केन गोष्ट सांगायची आहे. बघा जनरली हे लेडीजमध्ये किंवा मुलीमध्ये असतं कानाकानामध्ये बोलणं. मुलांचं तर इतकं मोठ्यानं बोलणं असतं की ते दूरच्याला पण ऐकू जातं. पण मुलींचं तसं नसतं. मुलींचं जे डिस्कशन असतं ते आर्केन टाईपचं असतं. अरे कान इकडं कर, मला तुला एक आर्केन गोष्ट सांगायची आहे. मग कानामध्ये आपण आर्केन गोष्ट सांगतो म्हणजे कोणती गोष्ट सांगणार, ती हिडन, गुप्त, मिस्टेरियस, कन्सील. कन्सील वर्ड खूप इम्पॉर्टंट. कन्सील. कन्सीलला कसं लक्षात ठेवते पण सांगतो. कन्सील. कन्सील भरपूर सारा एक्झामला आलेला वर्ड आहे. कन्सील या वर्ड मध्ये बघा सील आहे. सील. एखाद्या कॅनला सील असतं, एखाद्या बॉटलला सील असतं. सील पॅक म्हणतो आपण. तर सील असतं म्हणजे ती गोष्ट झाकलेली असते, त्याच्या आतमध्ये असते, दडलेली असते, ओपन नसते. कन्सीलचा मिनिंग असतो हिडन, गुप्त, लपलेलं, दडलेलं किंवा झाकलेलं. अरे कान इकडे कर, मला तुला एक आर्केन गोष्ट सांगायची आहे. आर्केनचा मिनिंग असेल हिडन, गुप्त. नेक्स्ट वर्ड आहे बघा सरप्सियस. सरप्सियस बघा, सरप्सियस सरप. सर्प सरप्सियसली फिरतात किंवा साप सरप्सियस असतात. तुम्ही असं म्हणा साप सरप्सियस असतात किंवा साप सरप्सियसली फिरतात. सरप्सियसली त्याचा ॲडव्हर्ब झाला आणि सरप्सियस ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्ही असं जरी म्हटले साप सरप्सियस फिरतात, सरप्सियसचा मिनिंग असेल कोहरट, हिडन, दडलेला, लपलेला किंवा गुपचूप. तोच मिनिंग येईल ऑलमोस्ट. नेक्स्ट वर्ड बघा बिकर. BICKER. बिकरचा मिनिंग असतो रँगल, भांडण करणे, डिस्प्यूट करणं. क्युबल, याचा सिनोनिम क्युबल बघा. क्युबल इम्पॉर्टंट आहे, 3-4 एक्झामला येऊन गेलेला आहे. क्युबल. बिकरचा मिनिंग आहे रँगल, त्याच्या खाली सिनोनिम दिलेले आहेत आपण, डिस्प्यूट आणि क्युबल. तर बघा बिकर वर्ड आहे बिकर, BICKER. याची लिंक आहे बायकर, बायकर्स. बायकर्स म्हणजे जे लोक बाईक वरती चालतात, बाईक चालवणारे, बायकर्स म्हणतो आपण. आता बघा बायकर्स ऑलवेज बिकर ऑन द रोड अबाउट ट्रिव्हियल थिंग्स. ट्रिव्हियलचा मिनिंग असतो तुच्छ, इम्पॉर्टंट, लेस. जे बायकर्स असतात म्हणजे बाईक वरती जाणारे लोक हे रस्त्यावरती ट्रिव्हियल गोष्टीवरून देखील काय करतात, भांडण करत बसतात. बायकर्स ऑलवेज बिकर ऑन द रोड अबाउट ट्रिव्हियल थिंग्स. ट्रिव्हियल म्हणजे इम्पॉर्टंट, लेस, तुच्छ. नेक्स्ट वर्ड असेल बघा आपला अर्न. वर्ड आहे अर्न. अर्नचा मिनिंग असतो स्ट्रॉंग डिझायर, तीव्र इच्छा. अर्नचा मिनिंग असतो स्ट्रॉंग डिझायर किंवा तीव्र इच्छा. आता वर्ड आहे अर्न, प्रोनाउन्सिएशन सेम आहे. हा अर्न EARN आणि तो YEARN. अर्न म्हणजे कमावणे. आपण अर्न करणं म्हणजे कमावणे, पैसा वगैरे. बघा प्रत्येकाला अर्न असते, प्रत्येकाला अर्न करण्याची, पैसा अर्न करण्याची प्रत्येकाला अर्न असते. पैसा कमवण्याची प्रत्येकाला तीव्र इच्छा असते. पैसा अर्न करण्याची प्रत्येकाला अर्न असते. अर्न असते म्हणजे तीव्र इच्छा, स्ट्रॉंग डिझायर. मिनिएचर. मिनिएचर मध्येच मिनी आहे. मिनी. मिनी म्हणजे स्मॉल. मग मिनिएचर मध्ये मिनी वर्ड आहे तर मिनीचा मिनिंग असेल स्मॉल, तोच आहे. मिनिएचर मध्येच मिनी आहे, मिनिएचरचाच मिनिंग असतो स्मॉल. नेक्स्ट वर्ड बघा मर्सनरी. वर्ड आहे मर्सनरी. मर्सनरीचा मिनिंग असतो सेल्फिश, स्वार्थी. वर्ड काय आहे, स्वार्थी. याचा सिनोनिम ग्रीडी. हा इम्पॉर्टंट आहे. ग्रीडी. ग्रीडी म्हणजे लालची, लोभी. आपण काल परवा तो रॅव्हिनेस वर्ड बघितला होता ना, रॅव्हिनेस. तर रॅव्हिनेसचा सिनोनिम आहे मर्सनरी. मर्सी. मर्सी म्हणजे दया. बघा मर्सिनरी म्हणजे हा वर्ड आहे मर्सी. मर्सीचा मिनिंग असतो दया आणि ना म्हणजे नाही.
मर्सनरी व्यक्ती कोणावरही मर्सी दाखवत नाही. मर्सनरी व्यक्ती कोणावरतीही मर्सी दाखवत नाही. मर्सी दाखवत नाही म्हणजे काय दाखवत नाही? दया दाखवत नाही. तो स्वार्थी असतो, त्याला आपलंच घेणं देणं असतं, लोकांचा तो विचार करत नाही. मर्सनरी व्यक्ती कोणावरही मर्सी दाखवत नाही. नेक्स्ट बघा ऍक्सेलरेट. बघा ऍक्सेलरेटर वगैरे आपण गाडीचं आपण ऍक्सेलरेटर असतं, ऍक्सेलरेटर वाढवतो आपण ते, तर सेम त्या ऍक्सेलरेटर पासूनच आपण हे असतं ऍक्सेलरेटर. बघा ह्या ऍक्सेलरेटर पासून आपण वर्ड लक्षात ठेवणार आहोत ऍक्सेलरेट. आणखीन एक असतं बघा, आपण जनरली आपल्याकडे लिफ्ट हा प्रकार असतो, पण मेट्रो सिटीमध्ये एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेले तर लिफ्ट पेक्षा ऍक्सेलरेटर असतं. ऍक्सेलरेटर ऍक्सेलरेटर म्हणजे ते वरती जाणारी ती लिफ्ट असते ना, अशी घसरणारी, ती आपलं अशा स्लोप मध्ये लावलेली, त्याला म्हणतात ऍक्सेलरेटर. ऍक्सेलरेटरचा मिनिंग असतो वाढवणे, इन्क्रीज होणं, वरती वरती जाणं. तर ऍक्सेलरेटला आपण लक्षात ठेवणार आहोत. गाडीचे ऍक्सेलरेटर, कुठल्याही व्हेकलचे ऍक्सेलरेटर वाढवल्यानंतर स्पीड ऍक्सेलरेट होते. कुठल्याही व्हेकलचे ऍक्सेलरेटर वाढवल्यानंतर स्पीड काय होते? ऍक्सेलरेट होते. ऍक्सेलरेट होणं म्हणजे स्पीड वाढवणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा इनहेल. नेक्स्ट वर्ड काय? इनहेल. इनहेल बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक फिक्स इनहेलर येतं बघा. आपलं नाक जेव्हा पॅक असतं, नोज जेव्हा पॅक असतं, सर्दी झाल्यानंतर आपण इनहेलर घेतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ऍक्च्युली मला नाही माहिती, आपण त्याला इनहेलरच म्हणतो. तर इनहेल हा वर्ड कसा म्हणला बघा. इनहेल, इनहेल, इन म्हणजे आत आणि हेल एचएली चा मिनिंग असतो श्वास. म्हणजे श्वास आतमध्ये घेणं, दॅट इज कॉल्ड इनहेल. ब्रीदिंग, ब्रीद इन, दॅट इज इनहेल. आणि याचा अपोजिट असतो एक्सेल, EXHAL. इथं आला बघा तो एक्सेल. हेल म्हणजे श्वास, एक्स म्हणजे बाहेर, एक्सेल म्हणजे श्वास बाहेर टाकणे, इनहेल म्हणजे श्वास आतमध्ये टाकणे. तुम्ही विक्सच्या इनहेलर पासून याला लक्षात ठेवू शकता. इनहेल, ब्रीद इन. नेक्स्ट वर्ड बघा इनव्हिन्सिबल. इनव्हिन्सिबल वर्ड बघण्याच्या अगोदर तुम्हाला व्हिन्सिबल हा वर्ड बघावा लागेल. व्हिन्सिबल, व्हिन्सिबल वर्ड बघण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे VIN हा जो आहे हा रूट वर्ड आहे विन. विन म्हणजे जिंकणे. विन आणि एबल, विन आणि एबल अशी गोष्ट किंवा असा व्यक्ती किंवा असं एखादं ठिकाण जे जिंकता येऊ शकतं, दॅट इज कॉल्ड व्हिन्सिबल. जिंकता येण्यासारखे, जिंकता येण्यासारखे, दॅट इज व्हिन्सिबल. आता IN प्रिफिक्स लागला तर त्याला निगेटिव्ह बनवून तो जे जिंकता येण्यासारखं आहे त्याच्या अपोजिट बनेल इनव्हिन्सिबल. इनव्हिन्सिबल म्हणजे अनकॉन्क्वेरेबल, अपराजित, ज्याला आपण जिंकू शकत नाही असं. इंडिया इज इनव्हिन्सिबल इन मेनी फील्ड्स. तर इनव्हिन्सिबलचा मिनिंग असतो अपराजित. ह्या व्हिन्सिबलचा तो आहे अपोजिट, याचा तो अपोजिट वर्ड असेल. नेक्स्ट वर्ड आहे बघा कॉन्ग्रेगेशन. कॉन्ग्रेगेशनचा मिनिंग असतो टू गॅदर, एकत्र येणे. कॉन्ग्रेगेशन म्हणजे एकत्र येणं. लिंक आहे बघा काँग्रेस. कॉन्ग्रेगेशन मध्ये वर्ड आहे काँग्रेस. कॉन्ग्रेगेशन खूप एक्झामला आलेला वर्ड आहे. कॉन्ग्रेगेशन टू गॅदर, एकत्र येणे, मीटिंग, असेंब्ली. तर काँग्रेसला गरज आहे कॉन्ग्रेगेशनची. आज आपण बघतोय काँग्रेसची कंडिशन अशी झालेली आहे की तो खूप विखुरला गेलाय. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक स्टेटमध्ये विखुरला गेलाय. कोणाचाच कोणाला काही ताळमेळ नाहीये. तर अशा ठिकाणी कॉन्ग्रेगेशनचा मिनिंग असेल टू गॅदर. गॅदरचा मिनिंग आहे एकत्र येणे. काँग्रेसला गरज आहे कॉन्ग्रेगेशनची. कॉन्ग्रेगेशन मीन्स एकत्र येणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा एक्झॉर्बिटंट. नेक्स्ट वर्ड काय आहे? एक्झॉर्बिटंट. एक्झॉर्बिटंटचा मिनिंग आहे व्हेरी लार्ज. याच्यामध्ये वर्ड आहे एक्स्ट्रा. एक्झॉर्बिटंट मध्ये वर्ड आहे एक्स्ट्रा. किंवा तुम्ही लक्षात ठेवायला डिओडंट. डिओडंट आपण जे बॉडीवरती मारायचा किंवा क्लॉथवरती मारायचा डिओडंट आहे. डिओडंटच्या किमती एक्झॉर्बिटंट झालेल्या आहेत. डिओडंटच्या किमती एक्झॉर्बिटंट झालेल्या आहेत. तर डिओडंटच्या किमती आता कमी होणारच नाही, कधी त्या वाढत जाणार आहेत. त्याहून लक्षात ठेवा डिओडंटच्या किमती एक्झॉर्बिटंट झालेला आहे. एक्झॉर्बिटंटचा मिनिंग असतो व्हेरी लार्ज, खूप जास्त. नेक्स्ट वर्ड आहे कमोडियस. कमोडियसचा मिनिंग असतो बिग, प्रशस्त. कमोडियस. बघा कमोडियसला 2-3 वेळ तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक आपल्या टॉयलेटमध्ये कमोड टाईपचा प्रकार असतो प्रशस्त बसण्यासाठी, त्या कमोड वर्ड पण याच्यापासून आलेला आहे. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता कम
मोदी अस, कम मोदी अस. आमच्या सिटीमध्ये मोदीजी येणार हे कळल्यावर सर्व रस्ते कमोडियस केले गेले. बरोबर आहे. आपल्या सिटीमध्ये समजा आपले आदरणीय प्रधानमंत्री जर येणार असतील तर त्यावेळेस रस्ते खूप चांगले बनवले जातील, कमोडियस बनवले जातील. कम मोदी अस, आमच्या सिटीमध्ये मोदीजी येणार हे कळल्यावर सर्व रस्ते कमोडियस केले गेले. कमोडियसचा मिनिंग असेल प्रशस्त, बिग आणि चांगल्या प्रकारे. नेक्स्ट बघा रिक्ल्यूज. रिक्ल्यूजचा मिनिंग असतो हर्मिट, एकांत. रिक्ल्यूज, रीचा मिनिंग आपण कालच बघितलेला आहे. री म्हणजे परत, क्ल्यूज आणि री आणि लूज, लूज मोशन. लूज मोशन आणि री म्हणजे परत, री म्हणजे परत आणि लूज मोशन. परत परत लूज मोशन होत असल्यामुळं ते नेहमी रेक्ल्यूज मध्ये राहतो. परत परत त्याला लूज मोशन होते म्हणून तो कसा राहतो, रेक्ल्यूज मध्ये राहतो. परत परत लूज मोशन होत असल्यामुळं तो नेहमी रेक्ल्यूज मध्ये राहतो. रेक्ल्यूजचा मिनिंग असेल एकांत, एकटाच राहतो, तो कोणामध्ये मिसळत नाही. परत परत लूज मोशन होत असल्यामुळं तो नेहमी रेक्ल्यूज मध्ये राहतो. रेक्ल्यूजचा मिनिंग असेल एकांत. नेक्स्ट बघा प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेजचा मिनिंग असतो इंटाइलमेंट, विशेष अधिकार. प्रिव्हिलेज, प्रिव्हिलेज म्हणजे व्हिलेज आणि प्री म्हणजे अगोदर आणि व्हिलेज म्हणजे आपलं खेड. आता एखाद्या खेड्यामध्ये अगोदरपासून काही लोक राहत असतील तर त्यांना काही अधिकार राहतील, काही ग्रामपंचायत असतील किंवा आपल्या राज्याचे असतील, ते काही विशेष अधिकार त्यांना मिळतील. त्याचे कुठल्याही व्हिलेजमध्ये अगोदरपासून जे लोक राहतात त्यांच्याकडे प्रिव्हिलेज असतात. प्रिव्हिलेज, प्री अगोदर, व्हिलेज म्हणजे खेड. नेक्स्ट वर्ड आहे बघा ऑडेसियस. ऑडेसियसचा मिनिंग आहे ॲडव्हेंचरस, धाडस. याला तुम्ही दोन वेळेने लक्षात ठेवू शकता. एक तर बघा तुम्ही असं म्हणू शकता ओए देशी, ओए देशी पिण्याचं ऑडेसियस तू करू नको. एक तुम्ही असं म्हणू शकता ओए देशी पिण्याचं ऑडेसियस तू करू नको, किंवा ओए देशी पिऊन इतके ऑडेसियस बनू नको. ओए आणि देशी दोन वर्डाच्या मध्ये ओए आणि देशी. ओए देशी पिण्याचं तू ऑडेसियसनेस करू नको, किंवा ओए देशी पिऊन इतके ऑडेशियस बनू नको. ऑडेशियसचा मीनिंग असतो ॲडव्हेंचरस, धाडस करणं, बोल्ड आणि ब्रेव. नेक्स्ट बघा डॉक्ट्रन. इट इज नॉट डॉक्ट्राइन, इट इज डॉक्ट्रन. डॉक्ट्रनचं मीनिंग आहे डोग्मा, तत्व प्रणाली, आपली विचारसरणी. डॉक्टरचे डॉक्ट्राइन चांगले असायला हवे. आजकाल बघा तुम्ही कोरोनाच्या नावाखाली भरपूर सारे हॉस्पिटल, भरपूर सारे डॉक्टर्स पेशंटला अगदी सर्रास लुबाडत आहेत. पण ओरिजिनल जर चांगला डॉक्टर असेल, जेन्युइन डॉक्टर असेल, त्या जेन्युइन डॉक्टरचे डॉक्ट्राइन चांगले असतात. डॉक्टरचे डॉक्ट्राइन कसं असायला पाहिजे, चांगले असायला हवे, तत्व प्रणाली. नेक्स्ट बघा आउटरेज. आउटरेज म्हणजे दोन वर्ड आहे. आउटरेज मध्ये दोन वर्ड आहे, आउट आणि राग. आउट आणि राग, आउट आणि राग. मग क्रिकेट खेळणाऱ्यामुळे असतं आउट होणं म्हणजे विकेट जाणं. तर एखादा बॅट्समन आउट झाला तर त्याला आउटरेज येतो. बरोबर आहे. एखादा बॅट्समन आउट झाला त्याला आउटरेज येतो, स्वतःवरतीच येतो त्याला आउटरेज, की आपण कशामुळे आउट झालो, कारण आपण आउट व्हायला नको होतं. तर एखादा बॅट्समन आउट झाला तर त्याला आउटरेज येतो. बघा ना विराट कोहली आउट झाल्यानंतर बिचारा कसा रागवतो. ठीक आहे. तर एखादा बॅट्समन आउट झाला तर त्याला आउटरेज येतो. ह्या आउटरेजचा दुसरा एक मिनिंग बलात्कार असाही होतो. दुसऱ्यावरती अन्याय अत्याचार करणे, शारीरिक असतील किंवा दुसरे अत्याचार असतील. आउटरेजचा मिनिंग असतो रेग, राग. आउट मध्ये दोन शब्द आहे, आउट प्लस राग. एखादा बॅट्समन आउट झाला तर त्याला आउटरेज येतो. आउटरेजचा मिनिंग असतो राग येणं. नेक्स्ट वर्ड बघा पार्टिजन. इट्स नॉट पार्टिशन, इट्स पार्टिजन. त्याच्यामध्ये दोन वर्ड बघा, पार्टी आणि सन. पार्टी म्हणजे पक्ष आणि सन म्हणजे मुलगा. प्रत्येक पार्टी आपल्या लीडर्सच्या सन्सला झुकते माप देऊन पार्टिजन करतात. पार्टिजन म्हणा किंवा पार्टिजन म्हणा, पार्टिजन करतात. पार्टिजन करतात म्हणजे काय करतात, ते पक्षपातीपणा करतात. पार्टी सन, प्रत्येक पार्टी आपल्या लीडर्सच्या सनला झुकते माप देऊन काय करतात, पार्टिजन करतात. पार्टिजनचा मिनिंग असेल पक्षपातीपणा करणे. तोच मिनिंग आहे प्रिज्युडाइसचा, किंवा त्या ठिकाणी वोटरी म्हणतो आपण, किंवा डिस्क्रिमिनेटरी हे त्याचे सिनोनिम असतील. या ठिकाणी आपला हा व्होकॅबचा सेशन संपलेला आहे. याच्या अगोदर आपण व्होकॅबचे सेशन टाकलेले आहेत, याच्या नंतर असतील. जर सेशन तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन प्लीज प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि तुमचं काही सजेशन असेल तर प्लीज एकदा कमेंट करत चला, किंवा मी अगोदर माझा नंबर दिलेला आहे, तुमच्या स्क्रीनवरती पण नंबर असेल 7588562499 या माझ्या नंबरवरती प्लीज तुम्ही व्हॉट्सअप करा. थँक्यू व्हेरी मच.